हॅलो गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. आता आम्ही निघालो आहे शेगावला. पहाटेचे 5 वाजलेत. सो आता निघतो आहे. तरी आम्हाला 4:30ला निघायचं होतं, अर्धा तास लेट झाला आहे. चला आता झटपट निघतो आहे. गणपती बाप्पा. चला आता आम्ही निघालो आहे. 5 वाजलेत पहाटेचे. कितीपर्यंत पोहोचतोय? 6 पर्यंत. 6 नाही, दीड दाखवतंय. नॉनस्टॉप गेलं तर ना. सकाळचं पुणे एवढं शांत आहे. तेच अजून 10 वाजले की एकदम गर्दी होते. इतकी ट्रॅफिक झाली आजकाल पुण्यात सुद्धा की विचारायलाच नको. आता इतकं शांत आहे. फक्त हे रात्री आणि पहाटेच बघायला भेटतं आपल्याला. आता आम्ही कोथरूडच्या MITच्या तिथे आलो आहे. आता फक्त 4 व्हीलर आहेत, तेही छान जात आहेत. एवढी गर्दी नाही आहे. तिकडून आत गेले की MIT येतं. खूप शांत आहे. छान वाटतंय ना पण असं ट्रॅफिक नाही, काय नाही. गाडी चालवायला असं एकदम लेफ्ट गेलं की मागणं पण येतं ना. आता नाहीतर आतापर्यंत 10ला निघालो असतो तर आतापर्यंत तिथंच असलो असतो आपण. सिग्नल मध्ये एवढे सिग्नल असतात बापरे बाप. म्हणून म्हटलं लवकर सिटीच्या बाहेर लवकर पडूयात, जेणेकरून हायवेला लवकर लागता येईल आणि ट्रॅफिक मध्ये अडकता येणार नाही. आता आम्ही हायवेला लागलोय. हायवेला सुद्धा थोडीशी गर्दी आहे, पण एवढी नाहीये. जेवढा आम्ही उशिरा निघालो असतो खूपच गर्दी लागली असती. आता नॉर्मल आहे, पण आहेत गाड्या. आम्हाला वाटलं तिथं की नसतील खूप सारे, पण आहेत. आधूचा सेटअप मस्त झालेलं आहे. आधू मस्त त्याचा सेटअप झालाय तिथे मागे. आम्ही नेहमी तसंच करतो, जेणेकरून त्याला झोपता सुद्धा येईल आणि झोपला तरी पडणार नाही. 6 वाजलेत आणि सिग्नल सुरू झालाय. ट्रॅफिक पण आता वाढतंय हळूहळू. 2 व्हीलर नाही आहेत इतके, तरी 4 व्हीलरच आहेत सगळे. तरी आपण 44 किलोमीटर कव्हर केलंय पहाटे निघाल्यामुळं. 45 मिनिट्स मध्ये. येताना मात्र आम्हाला खूप इथे ट्रॅफिक लागणार आहे. हेच रोड आहे का? दुसरा रोड नाहीये का? आपण चाकण रोडने आलो ना. आता आम्ही चाकण रोडला आहे. मागे MIDC पण आहे. आणि जे MIDC रोड आहे तिथे अजून खूप सारे कंपनी आहेत. सिग्नल बरेचसे मोठे तिथले. लागलेला आहे आम्हाला आता. टोटल किती टोल आहेत? नो आयडिया. आणि 1 टाइमचं आहे 65 रुपीज आहे. म्हणजे हा टोलचं 65 रुपीज आहे.
हे छान झालंय. नाहीतर आधी कॅश द्या, 1 रुपये द्या, 2 रुपये द्या, त्यामुळे खूप टाइम लागायचा. आता पट 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 होतं हे. बघ की किती हो 10 सेकंद पण लागले. आधी खूप टाइम लागायचं. त्यांनी प्रिंट काढणार, मग देणार, मग परत आपण त्यांना कॅश द्यायची, मग त्यात सुट्ट्या असतात नसतात. आता खूप छान झालंय सगळं, असं पटपट होते. आणि कारला पण ना ॲव्हरेज आमच्या 20चा ॲव्हरेज आहे. आता आम्ही थोड्या टाइमनी ब्रेकफास्टला पण थांबू. अजून केलं नाहीये, करायचंय. आणि आता पण झोपलाय. आता वाजले 7 वाजले. 8:30च्या दरम्यान करूयात. हो, 8:30च्या दरम्यान करतो आम्ही आता ब्रेकफास्ट. रस्ता केलाय बघ की किती छान केलाय रस्ता. व्ह्यू पण छान आहे एकदम. व्ह्यू पण छान आहे एकदम. पण असं घाटामध्ये ना गाडी एकदम स्लो चालवावं लागतं. कारण कधी ब्रेक फेल बिल सांगता येत नाही ट्रकवाल्यांचं वगैरे. आपलं नवले ब्रिजला तेच होते. रोड छान आहे सगळ्याकडचं, असं त्रास नाही झाला कुठं. रोड एक नंबर. आतापर्यंत 150 किलोमीटर आलो आपण. रोड एकदम छान. आणि मेन सिटीच्या बाहेर पडलो लवकर, त्यामुळे जास्त काही त्रास झाला नाही आपल्याला. पण या रोडला कंटेनर खूप आहेत. कंटेनर. थंडी वाटते क्लायमेट ना. चालल्यासारखं वाटतंय थोडंफार. आम्हाला सेकंड टोल नाका लागला आता. हा 110 रुपयाचा टोल आहे. रोड तसे चांगले आहेत त्यामुळे टोल पे करायला पण काय वाटत नाही. फर्स्ट स्टॉप झालाय. आम्ही आता थांबलोय ब्रेकफास्टसाठी. कारभारी मिसळ आहे, इथे आलोय आता. बघू इथली टेस्ट कशी आहे, कळवेनच मी तुम्हाला. आणि पुण्यापासून आम्ही 150 किलोमीटर पुढे आलोय फक्त. इथे आहे कारभारी मिसळ. बघूयात ह्याची टेस्ट कशी काय आहे. आणि आतू आता झोपलेला आहे. उठला. चला, त्याची सेटअप मस्त आम्ही असं करून देतो जेणेकरून त्याला त्रास होणार नाही. आणि झोपायला पण त्याला कम्फर्टेबल होईल. बॅग टाकतो, त्यावर ब्लँकेट आणि एक ब्लँकेट. हो ना. चला, आमची आता आम्ही स्पेशल नाही घेतली, साधीच घेतली आहे. स्पेशलमध्ये स्वीट आणि ताक एक्स्ट्रा आहे. सो ह्याच्यामध्ये आहे उसळ, मग सेपरेट उसळ, लिंबू आणि कांदा, दही आणि शेव आणि 2 पाव आणि तरी दिली. टेस्ट करा. टेस्ट ना. थरथरीत आहे. थोडं नाशिकच्या साईडला थोडं झणझणीतच खाते तिकडे. आता नाशिक किती राहिलं इथनं? नाशिकला जायचं नाही आपल्याला. हा, पण तरी किती राहिलंय, कारण तिकडची थोडी मिसळ फेमसच आहे ना. आणि आधीसाठी मी आप्पे करून आणले होते, कारण हो दाखवलं मी मिसळ. चला आता मी खाऊन घेते. टेस्ट बघायची आहे. तिखट आहे हे तरी समजलंय. खूप तिखट आहे. लिंबू घालून पण तिखट आहे. बापरे, म्हणजे तरी एक्स्ट्रा घेऊ शकत नाही.
छान आहे. चला आता मी पण खाऊन घेते. खरंच मिसळ खूप छान होती. मी शेवटी दही घालून खाल्लं कारण खूप तिखट होतं. मला एवढं स्पाइस नाही चालत, खूप स्पायसी होतं. सो तुम्हीसुद्धा इथं ट्राय केला तर त्याच्यात थोडंसं दही ॲड करून खा, म्हणजे इतकं तिखट लागणार नाही. आणि त्यानंतर चहा घेतला. चहा खूप छान होता ॲक्च्युली, आणि मेन म्हणजे तो गुळाचा चहा होता, त्यामुळे खूप छान लागत होता. इतकं भारी होता ना चहा. इथं आलात तर चहासुद्धा ट्राय करा, खूप छान चहा आहे. तर आपल्याला आता समृद्धी महामार्गाला जायचं आहे ना, तर इथून आपल्याला असं लेफ्टला जावं लागेल. हे असं मेन हायवे सोडून इकडच्या साईडला जावं. म्हणजे हे मेन हायवे इकडे जातोय आणि इकडे आपण टर्न करतो. हा समृद्धी महामार्ग चालू झालाय ना, नाही, महामार्गला कनेक्ट होत आहे. कनेक्ट होतो. आणि टोल चार्जेस काहीतरी 2 रुपये पर किलोमीटर आहेत. इथून पर किलोमीटर 2 रुपये असं काहीतरी आहे. चेक करू तो. अरे वा, लागलेच पहिलं टोल लागला. पण रोड छान असेल ना. रोड एक नंबर आहे. अको समृद्धी महामार्गाला लागलो आता. हे 5 मिनिटं. इथून शेगाव आता 371 किलोमीटर आहे. आता आपण समृद्धी महामार्गाला लागलो आणि आता आपण क्रूज कंट्रोल सेट करणार आहे 80 वर. इकडे जास्त गाड्या नाही आहेत असं वाटतंय, बघूयात पुढं, कारण रोड मोठे आहेत त्यामुळे पण कळून येत नसेल. मस्त आता 80 वर क्रूज कंट्रोल सेट केलेला आहे. काही गरज नाही आहे, पूर्ण स्ट्रेट आहे रोड. पूर्ण सरळ रोड आहे आणि मक्खन रोड आहे एकदम. इथून शिर्डी फक्त 1.5 किलोमीटरवर आहे. आता थोडं पुढे जाऊन ना, हा तिथून कुठं तर एक्झिट आहे शिर्डीला. मग पुण्याजवळून शिर्डीला जर यायचं असेल तर हे रोड छान आहे, मस्त ते आहे. अहिल्यानगरच्या रोड पेक्षा हा रोड चांगला आहे. तुम्ही आणि इथून लवकर पण येतो एकदम. खूप लवकर आता येतो. 500 मीटरवरच राहिलेले. खूप लवकर येतो एकदम. चांगला आहे रोड. आपण आता याच रोडने येत जाऊ शिर्डीला वगैरे यायचं असेल तर. कारण आम्ही मागच्या वेळेस गेलेलो तर खूपच बेकार रोड होता तिकडचा. अहिल्यानगरवरून गेलो होतो. इथून असेल एक हां, इथून आहे. इथून शिर्डीला जायचं. इथून आहे जे की शिर्डीच्या तिकडे जातात, शिर्डी गावाला. आणि हे सरळ नागपूर पण इकडंच जाते. अजून आपलं किती राहिलंय? अजून आपलं 330 पर्यंत आहे. 300 350. हे असंच रोड आहे, प्लेन. स्टार आहे एकदम. रोड एकदम मस्त आहे. अजूनपर्यंत ब्रेक सुद्धा मारलेला नाही. एकदम मस्त रोड आहे. हा वाला रोड आहे ना, इथे डोंगर होतं पूर्ण, तिथलं मधलं कट करून त्यांनी रोड बनवले. एकदम छान वेळ
वाटेल. हा तिथं मंदिर आहे छोटंसं डोंगरावर. छोटंसं मंदिर आहे डोंगरावर. आणि इथे कसं आहे ह्या हायवेला मध्ये स्टॉल नाही आहेत कुठेच. आपण एंट्री आणि एक्झिट पॉईंटला स्टॉल आहेत. एंट्री करताना आपला स्कॅन करतात आणि एक्झिट करताना किती किलोमीटर झालं त्याच्यावरून ते चार्ज करतात टोटल. असं आहे. मध्ये कुठं स्टॉल नाही आहे एवढ्या किलोमीटर. काय त्याच्यामुळे वेळ वाचतोय. हो त्याच्यामुळे टाइम असतो. कुठं स्टॉल नाही आहे ना मध्ये. कुठंच नाही आहे. रांगेत थांबायची गरज नाही. हो. आणि रोड पण खूप छान आहे. काहीच प्रॉब्लेम नाही आहे रोड. थोडंसं कॉस्ट जास्त आहे पण ठीक आहे. ज्या गाड्यांना क्रूज कंट्रोल आहे ना त्यांच्यासाठी जन्नत आहे. हो म्हणजे गरजच नाही. क्रूज कंट्रोल सेट केलेलं आहे. ॲक्सिलेटरवरचं पाय काढलेलं आहे. ब्रेक लावायची पण गरज नाही आहे. कारण ट्रकसाठी वेगळी लाईन आहे आणि कंटेनरसाठी वेगळी आहे, कारसाठी वेगळी आहे. प्रत्येकासाठी वेगळी लाईन आहे. आणि ट्रकवाले पण डिसिप्लिननी जात आहेत. त्यांचे लाईन्स फॉलो करतायत ते. त्यामुळं असं प्रॉब्लेम येत नाही आहे. आता मी जवळपास 100 किलोमीटर झालं ब्रेकच मारले. आणि खड्डे नाही आहेत मुळात. खूप छान. 11:30 वाजलेत. आम्ही पेट्रोल भरायला आलो होतो. ॲक्च्युली ह्या मार्गावर याल तर ह्या हायवेला येत आहेत तर मेक शुअर करा की तुमचं टँक फुल असेल. कारण खूप ठिकाणी पेट्रोल पंप नाही आहेत. म्हणजे नॉर्मल हायवेला कसे थरके असतात थोड्या थोड्या डिस्टन्सवरती. इथे तसं नाही आहे. खूप लांब लांब आहेत. त्यामुळं थोडंसं टँक फुल करूनच आलेलं बेटर आहे. आणि आता एक आमची छोटी ब्रेक पण झाली 5 मिनिटाची. मग आता निघतोच आहे आम्ही इथून. आता शेगाव जवळ आलाय. सो आम्ही आता इथून लेफ्ट घेऊन बाहेर होतोय. ह्याच्या खामगाव लिहिलंय बघ. खामगाव जे लिहिलंय ना खामगाव त्या डायरेक्शनने आपल्याला जायचं. बाय बाय समृद्धी महामार्ग. आता आपण समृद्धी महामार्गाच्या इथून बाहेर पडतोय. आता इथून किती किलोमीटर आहे? आता इथून 90 किलोमीटर आहे आमचं डिस्टन्स. म्हणजे आम्ही 2:30 पर्यंत पोहोचू. अजून 1.5 तास आहे. आता इथे आम्हाला समजेल की किती टोल गेलाय. एक्झॅक्ट समजेल की किती किलोमीटर झालं आणि त्याच्यानुसार चार्ज लावतील ते मी सांगेनच तुम्हाला नंतर किती झालं टोटल. आम्ही पोचू शेगावला. आनंद विहारमध्ये आलो आहे. मस्त गाडी पार्किंग केली तिकडे आणि रूम्स तिकडे भेटतात. सो तिकडे जाऊन आलो आम्ही. सो सलग 4 दिवस सुट्ट्या आलेत. त्यामुळे एकही रूम अवेलेबल नाही आहेत आणि वेटिंग आहे. 4 ते 5 तास लागेल असं आम्हाला सांगितलं त्यांनी. मग सो आम्ही आता प्रायव्हेटमध्ये बघूयात असं ठरवतोय. इतकं क्लीन आहे म्हणजे खूप क्लीन करतायत सगळे. खूप क्लीन आहे आणि आतमध्ये इवन सगळ्या ठिकाणी चहा कॉफी आणि मिल्क असं सगळं भेटतं इकडे. खूप ठिकाणी खूप छान आहेत. रूम पण क्लीन आहेत. सगळं क्लीन आहे. फक्त एकच प्रॉब्लेम आहे की रूम अवेलेबल नाही आहेत आज.
आणि अजून 2-3 आहेत त्यांचे भक्त निवास. अजून एका ठिकाणी विचारलं होतं, ते सुद्धा वेटिंगवरच आहे. सो मग आता आम्ही दुसऱ्याकडे बघतोय, पण खूप छान आहे. कसं वाटलं बाबा? छान आहे ना, खूप छान आहे. बॅड लक, बघू आता दुसऱ्याकडे. आम्ही बाहेर असलेल्या लोकल ऑटो रिक्षा ड्रायव्हरना जवळपास उपलब्ध खोल्या आहेत का असे विचारलं. त्यांनी आम्हाला सांगितलं की आनंद विहारमध्ये खोल्या मिळू शकतात. त्यामुळे आम्ही पुन्हा तिथे वाट पाहण्यास थांबलो. फायनली आम्हाला रूम भेटली. आता ये चावी रूमची. फायनली 4D मध्ये आलं आहे आमचं. एकदम ग्रीनरी आणि छान, एकदम सुंदर आहे. एकदम सुंदर आहे. इतकं क्लीन करतात, सारखं क्लीन करत असतात. रूम टूर बघूयात चला. आता आम्ही पण नाही पाहिलंय, फर्स्ट टाइमच पाहणार आहे. त्यात आम्हाला AC भेटला नाही आहे, नॉन AC भेटलं आहे. आणि हे वाटतंय का तुम्हाला बघून की हे भक्त निवास आहे? कांट बिलीव्ह. आणि पुण्यात इतक्या अपार्टमेंट आहेत, पण इतकं क्लीन शक्यच नाही. आणि एवढं इथं मेंटेनन्स देऊन क्लीन होत नाही तिकडे. आणि इथं वर मेंटेनन्स देऊन क्लीन होत नाही, इथं एवढं क्लीन आहे. पिण्याचं पाणी आहे आणि ते सुद्धा आरोचं. काहीच प्रॉब्लेम नाही आहे. हो, टाडा. वा वा वा. येत आहे नाही, छोटं आहे ते. येत आहे. सो नाईस. सोपा आहे. टावेल सुद्धा दिलंय त्यांनी. भक्त निवास आहे हा, वाटत सुद्धा नाही. मिरर आणि कपाट आहे. कपडे वाळू घालायला स्टँड दिलंय. वा. आणि आम्हाला 4 बेडचा हवा होता, सो आम्ही 4 बेडचं घेतलंय. सो वा. आणि आम्ही आता व्ह्यू बघू आता. सुंदर. मच्छर लावले, मच्छर. हे पण दिलंय त्यांनी. गुड नाईट. बाल्कनी आहे छोटी पण एकदम छान व्ह्यू आहे. सकाळी एकदम छान वाटत असेल. इथं पक्ष्यांचा खूप चिलबिलाट असतो. मगाशी खूप होता, मग सकाळी खूप असेल. सो फार आवडलं. ह्याची प्राईस फक्त 900 रुपये आहे आणि तुम्हाला एवढं सगळं भेटणार आहे त्यात. आणि इकडे डस्टबिन सुद्धा दिलंय त्यांनी. आणि वॉशरूम सुद्धा एकदम क्लीन आहे. खूप छान आहे रूम. फक्त वेटिंग थोडं जास्त करावं लागलं, बाकी सगळं ओके. चला आता आम्ही फ्रेश होऊन घेतो, भेटू थोड्या टाईमने. आत्ता खाली आली आहे, फ्रेश वगैरे झाली. थोडंसं असंच म्हटलं आधूसोबत थोडं बाहेर यावं, त्याला खेळायचं होतं गार्डनमध्ये. सो आलो आहे दोघं. आणि आता तिथे 7 ते 10 पण जेवण असतं. प्राईस माहीत नाही मला, 1 पर प्लेट. मी जाईनच तिथे, मग त्यावेळेस पाहूच. तिथं म्हणजे छान असतं त्यांचं जेवण, नाश्ता पण असतं म्हणे. आणि ते चहा, कॉफी आणि मिल्कही भेटतं. तर त्याची प्राईस आहे प्रत्येकाची 10-10 रुपये 1 कप. सो छान आहे सगळं. आम्ही चहा ट्राय केला होता, खूप आवडला होता, छान होता चहासुद्धा त्यांचा. सो आता आम्ही असंच फिरतो आहे, आदू आणि मी. आणि नंतर थोड्या टाईमनी जेवायला जाऊ. आणि काय नाही, बाकी सगळं एकदम छान आहे, शांत आहे आणि क्लीन आहे मेन. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं आहे. आणि उद्या दर्शन घेऊ आम्ही. आज जमलंच नाही, तर उद्या जातो आहे दर्शनाला. सुद्धा रूमसाठी वेटिंग आहे.
तिकडची रूम रिकामी आहे, म्हणजे आता थोडेच आहेत, एवढेच वेटिंग आहेत रूमसाठी. तिथे वेट करावं लागतं आणि इकडे रूम भेटते आपल्याला असं. सो खूप छान असं वेटिंगसाठी पण खूप अरे बाहेर उन्हात थांबा वगैरे काही नाही आहे, त्यामुळे छान रूम केलेत ते, त्यामुळे वेटिंगसाठी सुद्धा काही प्रॉब्लेम वाटत नाही. आणि आदूला खेळायचं आहे आता, सो खेळवते त्याला खूप सारं इथं आणि मग थोडंसं आता आम्ही जेवणाच्या तिथे आलो आहे. असं कुपन देतात ते म्हणजे आपण रिसीव केल्यावर 70 रुपयाला एक प्लेट आहे, 2 भाजी, चपाती, भात डाळ आणि स्वीटमध्ये शिरा. सो असं सिटिंग एरिया आहे इथे आणि ते सर्व पण करतायत सगळे. सिटिंग एरिया पण खूप मोठी आहे, क्लीन आहे आणि इथून कलेक्ट करायचं आहे सगळं. थाली घेतली आहे, ह्याच्यात कमी दिसत असेल कारण इथे येऊन सर्व करतात ते. आपल्याला जेवढं हवं आहे तेवढं मागू शकतो, अनलिमिटेड आहे. लोणचं, भात, ह्याला ब्लॅक आईसचे भाजी आहे, एक बटाटा रस्सा भाजी आहे, डाळ आहे आणि शिरा आहे आणि एक चपाती आणि कोबी. असं छान त्यांनी दिलेलं आहे. आता आम्ही स्वाद घेतो याचा. चला आता आम्ही खाऊन घेतो आणि रूमकडे निघतो. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक. आता नेक्स्ट डे आहे, सो आता आम्ही ब्रेकफास्टला निघालो आहे. 9 वाजलेत सकाळचे. आवरलो आणि निघालो आहे. आता ब्रेकफास्ट करून घेतो, मग त्यानंतर दर्शनाला जातो. कसं वाटलं नाश्ता राजा? छान वाटतं. थोडंसं त्याच्यासाठी स्पायसी होतं, आमच्यासाठी नॉर्मल होतं आणि खूप छान टेस्ट आहे. वडा पण नॉर्मल होतो आणि इडली नॉर्मल होतो. खूप छान टेस्ट आहे, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. मी फोटो टाकेनच ते की कसे प्राइस आहेत वगैरे काय. आणि आता आम्ही निघालो आहे मंदिराकडे. गाडी पार्क केली इथे, पार्किंग मंदिराचीच पार्किंग आहे ही. आणि असे दाखवतात कॅपॅसिटी किती आणि फुल झाली का. खूप जास्त पार्किंग आहेत अवेलेबल्स. तिकडे पार्किंग आहे आणि इथून अंडरग्राऊंड त्यांनी डायरेक्ट मंदिराकडे रस्ता केला आहे. थोडंसं फिरून जावं लागलं असतं. आम्हाला वाटलं की आता चालत जावं लागेल बरंचसं, पण नाही, त्याने अंडरग्राऊंड रोड केलं आहे, त्यामुळे इथून डायरेक्ट मंदिराकडेच जातोय आपण. मस्तच. देवळाच्या गारबारात पोचलो आहे. हे एंट्रन्स आहे आणि तुम्हाला मुखदर्शन घ्यायचं असेल तर इथून आहे मुखदर्शन पण, जर गडबड असेल तर. म्युझिक लावलं त्यांनी का वाजवत आहेत माहीत नाही, पण लग्नात आल्यासारखं फील होतं एकदम. दर्शन केल्यानंतर दाखवा ना आणि इथे बसत होते, त्यामुळे इथे एक मंदिर केलं आहे छोटंसं. आता आम्ही आतमध्ये निघालो आहे. दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे असं म्हणतायत, बघूयात आतमध्ये. आणि प्रत्येक ठिकाणी अशी काळजी घेतली आहे त्यांनी, कुठं गरम होऊ नये, काय होऊ नये. मॅट पण टाकलं आहे जेणेकरून काहीच पाय पोळत नाहीत. खूप असं छान बांधलं आहे, काळजी खूप घेतली आहे भक्तांची त्यांनी. आणि प्रत्येक ठिकाणी पाणी पण ठेवलं आहे त्यांनी. चला आता जातो आम्ही दर्शनाला. ही माझी नवीन गाडी. आत्ता आम्ही मंदिरातनं रूमकडे आलो आहे. खूप छान दर्शन झालं, खूप छान वाटलं आणि शांतता खूप होती, म्हणजे एकदम शांत होतं सगळं. आणि दर्शनाला कुठेच गडबड नाही, ना ढकलाढकली नाही, काहीच नाही, एकदम शांत. आणि इवन आम्ही तिथे प्रसादही घेतला, महाप्रसाद. ते जे मी काल वेळी दाखवलं आहे
की जे इथं आम्हाला जेवणात होतं तसंच होतं जेवण तिथे. ॲक्च्युली तिथं जे म्हणतात तेच इकडे पास करतात ते, आणि फक्त एवढंच आहे की इकडे पे करून आपण घेतो आहे, तिकडे फ्रीमध्ये होतं प्रसाद. आणि मंदिर इतकं क्लीन आहे की मला असं वाटतं की सगळ्या मंदिरांनी असंच क्लीन ठेवावं. आणि इवन ह्यांनी प्रत्येक गावकऱ्यांना म्हणजे इथले गावातले असणाऱ्यांना प्रत्येकांना काही ना काही काम दिलं आहे त्यांनी, म्हणून त्यामुळं ना ते स्वतः मन लावून काम करतात. आणि इथले एरियासुद्धा इतकं क्लीन झाले आणि ते सगळे काम करतात, त्यामुळे त्यांच्या घरातही प्रत्येकांना रोजगारी भेटते. असे फार वेल एज्युकेटेड नाही आहेत प्रत्येकजण, पण ज्यांचे शिक्षण कसे झालेत त्याच्यानुसार ते त्यांचे जॉब दिलेत, त्यामुळं प्रत्येकांना काही ना काही भेटतंच. असं खूप त्यांनी डोकं लावलं आणि खूप छान केलं आहे. तसं मला वाटतं की प्रत्येक मंदिराच्या तिथे करायला हवं आणि इतकं क्लीन ठेवायला हवं. आपण काही काही मंदिरात जातो क्लीन नसतं तसं, तर असं माझं म्हणणं आहे क्लीन करावं जेणेकरून सगळ्यांनाही छान वाटेल. तर आता आम्ही संध्याकाळी बघू, काही ठरलं नाही आहे फिक्स आमचं कुठं जायचं आहे वगैरे. आता तरी थोडं रेस्ट करतो आहे रूमवर, मग थोड्या टाईमनी बघतो आहे. आणि हां, अजून एक गोष्ट, जर तुम्हाला इथे राहत असाल तर इथून मंदिर 2 किलोमीटरवर आहे, तर तुमच्याकडे कार वगैरे नसेल तर इथून तुम्हाला बसची सेवा दिली आहे. कसं आहे मला माहीत नाही ॲक्च्युली, पण बसची सेवा आहे. इव्हन 15-15, 20-20 मिनिटाला आहे. मंदिरापर्यंत सोडतात, परत मंदिरापासून इथे घेऊन येतात, अशी बसची सेवा आहे. आणि बरं थांब, राहू दे मी ते इच्छा. आणि हां, इथे ना पेमेंट ऑनलाईन होत नाहीत, इथे कॅशच चालतं, त्यामुळे इथे येत असाल तर कॅशच वापरा, सोबत ठेवा. सोबत असू द्यात तुमच्या कॅश, कारण इथे ऑनलाईन नाही घेते, एक्सेप्ट करत नाही. सो इथे मी आत्ता बसली आहे तर माझ्यासमोरूनच 2 बस गेलेत, एक 5 मिनटं झाले असेल मी बसली आहे तर, त्यामुळे इथे अशी टेन्शन नाही आहे की इकडनं कसं जायचं किंवा तिकडून इथे यायचं कसं वगैरे, काही नाही. त्यामुळे खूप छान त्यांनी अरेंज करून ठेवलं आहे, मॅनेजमेंट खूप छान केली आहे. असं प्रत्येक मंदिराजवळ व्हायला हवं असं मला वाटतं. चला आता बघूयात संध्याकाळी काय ठरतं आहे ते. मी आलो आहे महालक्ष्मी मंदिरच्या तिथे. असे आनंद विहारपासून हे मोजून 5 मिनटाच्या अंतरावर आहे. 4 किलोमीटर आहे फक्त इथून. सुंदर आहे मंदिर हे सुद्धा. आज जातोच आहे, बघूयात आता. बालाजीची मूर्ती आहे ही, एकदम सुंदर आहे. हे मी बनलेलो आहे ना, आठवलं का? ते गोपीचंदन वरूनच आठवलं. हो, आठवलं का त्याच्यावरून? आता आम्ही आलोय 12 लिंग आहे तिथे. त्रिशूल, त्रिशूल. त्रिशूल. आणि इथं अजून कन्स्ट्रक्शन्स बाकी आहेत, अजून खूप काम बाकी आहे अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये मंदिर. गुरुदेव दत्त.
स्टेशन आहे मुलांसाठी खेळायला. सो छान कार्टून आहे तिथे आणि तिकडे ॲनिमल्स पण आहेत. आम्ही जाऊ थोडं आणि इथे कार्टून छान आहेत. आणि आदू आता खेळतोय थोडंसं. त्याला असंही बोर होत होतं थोडंसं संध्याकाळी. आमचं मस्त जेवण झालं आहे. सो मग आम्ही असंच थोडं फिरतो आहे आणि ATMमधून पण पैसे काढायचे होते. मी म्हटलं सगळीकडे कॅश लागतात, इथे पेमेंट ऑनलाईन होत नाही. त्यामुळे म्हटलं चला एक वॉक पण होईल आणि पैसे पण काढणं होईल म्हटलं. मग निघालो आता आम्ही. तिकडून दर्शन करून आलो. खूप छान दर्शन झालं तिथलंही. मग त्याच्यानंतर इकडे आल्यावर जेवण केलं. मग आता फिरतो आहे. सो काढून घेतो पैसे आता आणि उद्या सकाळी 6 वाजता निघणार आहे आम्ही. मॉर्निंग, वेलकम बॅक. आता निघालो आहे आम्ही. 6:30 वाजले सकाळचे. आम्हाला थोडंसं उशीर झाला, लवकर निघायचं होतं. सो आता निघालो आहे आम्ही. चला ट्रिप संपली. आता बॅक टू होम अँड बॅक टू रुटीन स्टार्ट. गुड मॉर्निंग. मून सेट झाला आहे आता आणि आता सण आलेला आहे. मी समृद्धी महामार्गला कनेक्ट होतो आहे इथून. मी त्या दिवशी सांगते म्हटले होते परवा, 1.5 रुपये पर किलोमीटर. 1.5 रुपये पर किलोमीटर आहे. दहा तासाचा प्रवास संपून घरी आलो. काहीतरी 4:15लाच घरी आलो होतो, पण थोडंसं फ्रेश वगैरे झालो मग मी व्हिडिओ काढते आहे. खूप छान वाटलं आणि थकवा बिलकुल झाला नाही आहे, कारण रोड एकदम छान होते. त्यामुळे थकल्यासारखं झालं नाही आहे. थकवा त्याच वेळेस होतो ज्यावेळेस रोड चांगले नसतात तेव्हा, पण इथे रोड चांगले होते त्यामुळं काहीच थकवा जाणवत नाही आहे. बाकी काही नाही, खूप छान होता एक्सपिरियन्स हा. 2 दिवसाची ट्रिप होती, छान होती. तुम्ही जर गेला नसाल तर नक्की जावा, तिथे छान वाटेल तुम्हालाही. आणि तिथलं वेगवेगळे गोष्टी अनुभवा आणि काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओ इथंच एंड करते. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.